पडत असताना कोणतीही पूर्वसूचना किंवा पुनर्वसनाची सोय न करता थेट बुलडोजर चालवून घरे जमीनदोस्त करण्यात आली आहे। हे कृत्य सरसकट न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध अध्यक्ष महोदय, शांतनगर, रमाई, आंबेडकर नगर, गौतम नगर, साठे नगर येथील नागरिक सन 1990 पासून जवळपास 35 ते 40 वर्षाचा काळ लोटला आहे। येथे राहत आहेत। या गरिबांना हक्काची घरे मिळण्यासाठी 5 जुलै 2023 रोजी राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माननीय आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती। त्या ती जागा गौतम नगर आणि साठे नगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेस कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याचे आणि मनपाने या जागेचा झोन चेंज करून ती निवासी रेसिडेन्शियल झोन घोषित करण्याचे आदेश दिले होते। परंतु स्थानिक प्रशासन आणि नगर रचना विभागाने 55% जमीन डोंगराळ असल्याचे तांत्रिक कारण पुढे करत मंत्रालयाचे आदेश, माननीय मंत्री महोदयांचे आदेश धुडकावले आणि आज संपूर्ण 40 एकरचा भूखंड परस्पर MIDC कडे वर्ग केला। यामुळे नागरिक बेघर झाले असून त्यांच्या हक्कावर गदा आली। अध्यक्ष महोदय, या बेकायदेशीर कारवाई विरोधात पीडित नागरिकांनी 8 जून 2026 पासून MIDC प्रादेशिक कार्यालय नाशिक समोर आपल्या लहान मुलाबाळांसह आणि संसारासह, तिथे 1 वर्षाची म्हातारी आई सुद्धा त्या ठिकाणी जी मला काल बोलली, बेमुदत बिराड आंदोलन सुरू केलं असून आज आंदोलनाचा 16वा दिवस पूर्ण झालेला आहे। अध्यक्ष महोदय, एकूण 40 एकर भूखंडापैकी केवळ 10 एकर भूखंड येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी व हक्काच्या घरासाठी द्यावी अशी मागणी होती आणि माननीय दोन्ही मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी ती मान्य केली होती। 5 जुलै 2023 च्या बैठकीनंतर या जागेचा वापर तात्काळ रेसिडेन्शियल झोन करण्यात यावा असं ठरलं होतं। परंतु मनपाने दिलेली घरकुले अवघ्या 10 वर्षातच राहण्यायोग्य राहिली नसल्याने संबंधित कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, झाली नाही याची नोंद घेऊन या संबंधी निवेदन करावं अशी सूचना द्या अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांचे थेट आदेश डावलून नाशिकच्या स्थानिक प्रशासनानं अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील गरिबांच्या विरोधात क्रूर पाऊल उचलले आहे। अंबड येथील मौजे अंबड खुर्द गट क्रमांक 43 मधील वस्त्यांवर थेट पावसाळ्यात पाऊस पडत असताना कोणतीही पूर्वसूचना किंवा पुनर्वसनाची सोय न करता थेट बुलडोजर चालवून घरे जमीनदोस्त करण्यात आली आहे। हे कृत्य सरसकट